दिवाळी त्या ठिकाणी साजरी करत. आता जर पाहायला गेलं, कित्येक लोकांचं या पावसामुळे कित्येक लोकांची घरच्या घरं उद्ध्वस्त झाली. आज नोकरीवाले त्या ठिकाणी दिवाळी करतील, ज्याला 2-2, 4-4 लाख रुपयाचा पगार आहे, जे त्या ठिकाणी नोकऱ्या करतात, ज्यांचे मोठमोठाले व्यवसाय आहेत, ते त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतील. पण आता शेतकरी दिवाळी नाही करणार का? त्याचं तोंडाशी आलेलं पीक पावसाने त्या ठिकाणी सर्व घेऊन गेलं. आज सगळे दिवाळी करतील पण शेतकरी दिवाळी नाही करणार, त्याच्या मालाला भाव नाही आता. म्हणून मायबाप, ज्याला त्या ठिकाणी अन्नाचा कण दिवाळीच्या दिवशी, ज्याच्या घरात दिवाळच भेटत नाही ना, त्याला आपण अन्नाच्या रूपाने मदत करावी. ज्या अनाथ लेकरं रस्त्यावर फिरताना तुम्हाला आम्हाला दिसतात ना, आणि आपली दिवाळी साजरी करत असताना कोणाकडूनही कोणती गोष्ट खरेदी करू नका. बाबा, दिवाळी आपण दुसऱ्याकडून खरेदी करत असताना एखाद्याच्या घरात आपल्यामुळं जर दिवाळी होत असेल ना, त्याच माणसाकडून दिवाळी साजरी करा, कुणाकडून नका करू. ज्यांच्या घरात, काही लोकांच्या घरात खायला अन्न नाही महाराज, ज्या त्या ठिकाणी दिवे विकण्याकरिता रस्त्याच्या कडेला बसतात, आणि ते दिवे विकले तरच त्यांची दिवाळी होईल अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण कोणती गोष्ट दिवाळीच्या दिवशी घेत असताना विचार करून घेतली पाहिजे. आज त्यांच्याकडून आपण जर ती गोष्ट घेतली तर त्यांच्या घरात दिवाळी होणार आहे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.